श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्य जगताना आपण अनेक माणसांना भेटतो, अनेक नाती जोडतो, अनेक स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नांच्या मागे धावताना कधी कधी स्वतःलाच विसरून जातो. कधी एखाद्या छोट्याशा गोष्टीत आपल्याला मनापासून आनंद मिळतो, तर कधी एखाद्या जवळच्या माणसाच्या वागण्यानं मनाच्या एखाद्या कोपऱ्यात खोलवर वेदना निर्माण होते. श्रोतेहो, बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच कहाणी सुरू असते. काही गोष्टी आपण कोणाला सांगू शकत नाही, काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही आणि काही आठवणी कितीही आपण दूर सारल्या तरी त्या मनातून जात नाहीत. श्रोतेहो, आयुष्य आपल्याला रोज काही ना काही शिकवत असते. माणसं ओळखायला, नाती जपायला, योग्य वेळी शांत राहायला, चुकीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा हट्ट सोडायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनाची किंमत ओळखायला. श्रोतेहो, कधी कधी परिस्थिती आपल्याला थांबवते, कधी माणसं आपल्याला तोडतात, तर कधी एखादा अनपेक्षित क्षण पुन्हा जगण्याची उमेद देतो. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवावी लागते. आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं घडणार नाही, पण प्रत्येक परिस्थितीत आपण स्वतःला कसं सावरतो हे आपल्या हातात नक्की असतं. म्हणून श्रोतेहो, मनात साठलेल्या प्रत्येक गोष्टीचा भार घेऊन आपण जगायचं नसतंय. काही गोष्टी समजून घ्यायच्या, काही गोष्टी स्वीकारायच्या आणि काही गोष्टी शांतपणे मागं सोडायच्या. कारण आपलं मन शांत झालं की आपल्या जगण्याचा अर्थ बदलत असतो. माणसं तीच राहतात, परिस्थिती तीच राहते, पण त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी मात्र ही बदलत असते. आणि श्रोतेहो, कदाचित याच बदललेल्या नजरेतून आयुष्याचं खरं सौंदर्य हे आपल्याला दिसायला लागतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. तुमच्या आयुष्यात आज कितीही अंधार असला तरी उद्याची सकाळ नक्की येते. परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही, म्हणून कठीण काळात घेतलेला एक निर्णय, केलेला एक प्रयत्न आणि मनात ठेवलेली एक आशा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. फक्त थांबवू नका. हळूहळू का होईना, पण पुढे चालत राहा. आयुष्य खूप छोटं आहे, म्हणून प्रत्येक जुन्या गोष्टीचा राग मनात ठेवून, प्रत्येक चुकीचा हिशोब मांडून आणि प्रत्येक माणसांकडून अपेक्षा ठेवून जगू नका. काही गोष्टी सोडून द्या, काही माणसांना माफ करा आणि काही वाटा बदलून टाका. मन हलकं झालं की आयुष्य किती सुंदर आहे हे पुन्हा जाणवतं. काही माणसं आपल्याला आयुष्यभर आठवतात, कारण त्यांनी आपल्यासाठी मोठं काही केलं म्हणून नाही, तर आपल्या कठीण काळात त्यांनी आपल्याला एकटं सोडलं नाही म्हणून. वेळ गेल्यावर पैशांची, भेटवस्तूंची किंवा मोठ्या शब्दांची आठवण राहत नाही. आठवण राहते ती त्या व्यक्तीची जी अंधारातही आपल्यासाठी दिखाव्यासारखी उभी राहिली. यश मिळाल्यावर नम्र राहा आणि अपयश आलं तर खचू नका, कारण आजचा पराभव हा उद्याच्या विजयाची तयारी असू शकते. ज्याला पडल्यावर पुन्हा उभं राहता येतं त्याला आयुष्यात हरवणं कठीण असतं. परिस्थिती तुमच्या विरुद्ध असली तरी प्रयत्न तुमच्या बाजूने असतील तर आशा कधीच संपत नाही. कधी कधी मनाला फक्त एवढंच हवं असतं, कोणीतरी शांतपणे जवळ बसावं आणि म्हणावं, काळजी करू नकोस, मी आहे. आयुष्याच्या मोठ्या समस्यापेक्षा अशा छोट्या आधाराची किंमत अनेकदा जास्त असते. म्हणून आपल्या माणसांना फक्त त्यांच्या गरजेच्या वेळी नाही, तर ते शांत असतानाही जपा. कोणीतरी तुमच्याशी चुकीचं वागलं म्हणून तुम्हीही तसंच वागू नका, कारण दुसऱ्याच्या वागण्यामुळं तुमचा स्वभाव बदलला तर नुकसान त्याचं नाही, तुमचं आहे. जगात माणसं कशी असोत, तुमच्या संस्कारांची उंची कमी होऊ देऊ नका. तुमची चांगली वृत्ती हीच तुमची खरी ओळख आहे. ज्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष असतो
तेच अनेकदा छोट्या छोट्या सुखांची किंमत जाणतात. साधं घर, 2 वेळचं समाधानाचं जीवन, जवळची माणसं आणि मनशांती यापेक्षा मोठी श्रीमंती कधी कधी जगातील कोणत्याही पैशात मिळत नाही. सुख वस्तूंमध्ये कमी आणि समाधानात जास्त दडलेलं असतं. नात्यात प्रेम असणं महत्वाचं आहेच, पण त्याहून महत्वाचं असतं एकमेकांना समजून घेणं. कारण प्रेमाच्या शब्दांपेक्षा समोरच्या व्यक्तीच्या शांततेचा अर्थ समजून घेणारा माणूस जास्त जवळचा असतो. नातं ते सुंदर जिथं मन मोकळं करण्यासाठी शब्दांचीही गरज पडत नाही. आपल्या चुका झाल्या म्हणून स्वतःचा तिरस्कार करू नका. चूक म्हणजे आयुष्य संपल्याची खूण नसते, ते पुढच्या वेळी अधिक शहाणपणानं जगण्याची संधी असते. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकून भविष्य नक्की बदलता येतं. स्वतःला माफ करा आणि पुन्हा सुरुवात करण्याचं धैर्य ठेवा. आयुष्यात संकट आली की घाबरू नका, कारण सुखाच्या दिवसात आपल्यासोबत असणारे अनेक जण सापडतात. पण संकटाच्या काळात आपल्याला स्वतःची खरी ताकद आणि खरी माणसं दोन्ही समजतात. वादळ कायम राहत नाही, फक्त त्या वादळातून बाहेर पडण्याचा विश्वास मनात जिवंत ठेवावा लागतो. काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि न कळत आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. त्यांच्या वागण्यामुळं आपल्याला समजतं की आपण किती सहन करू शकतो, किती प्रेम करू शकतो आणि कुठं थांबायला हवं. म्हणून प्रत्येक कठीण माणूस आयुष्यातील शाप नसतो. काही जण आपल्याला स्वतःची किंमत शिकवण्यासाठी आलेले धडे असतात. तुम्ही कितीही चांगले असलात तरी प्रत्येकाला तुम्ही आवडालच असं नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणातही दोष शोधतील, तुमच्या शांततेला अहंकार समजतील आणि तुमच्या स्पष्टपणाला उद्धटपणा म्हणतील. म्हणून प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या मनाला योग्य वाटेल असं प्रामाणिक आयुष्य जगा. माणसानं आयुष्यात पैसा नक्की कमवावा, घर नक्की उभं करावं, स्वप्न नक्की पूर्ण करावीत. पण या सगळ्यांच्या धावपळीत स्वतःची माणसं हरवू नयेत. कारण पैसा परत मिळू शकतो, वस्तू पुन्हा घेता येतात, पण निघून गेलेला काळ आणि हातातून निसटलेली माणसं पुन्हा मिळतीलच याची खात्री नसते. कधी कधी आयुष्य आपल्याला ज्या गोष्टीपासून दूर करतं त्याच गोष्टीसाठी आपण खूप रडत असतो. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर जाणवतं की ते दूर जाणं आपल्या भल्यासाठीच होतं. प्रत्येक गमावलेली गोष्ट नुकसान नसते. काही गोष्टी गमावल्यामुळेच आयुष्यात नवीन आणि सुंदर जागा निर्माण होते. ज्यांनी तुमच्या कठीण काळात तुमचा हात सोडला त्यांच्याबद्दल मनात कायम राग ठेवू नका. त्याने तुम्हाला एक गोष्ट शिकवली, प्रत्येक सोबत कायमशी नसते. काही लोक प्रवासात काही अंतरापर्यंत साथ देतात आणि नंतर आपापल्या वाटेनं निघून जातात. त्यांना दोष देण्यापेक्षा उरलेला प्रवास स्वतःच्या धैर्यानं पूर्ण करा.